किती वर्षापासून काम करत आहे? आम्ही इथे 2 वर्षापासून आमची इथे सेवा देणं चालू आहे. आमचा स्वतःचा सत्संग ग्रुप आहे इथं. तर जाताना सुविधा म्हणजे प्रत्येक ठिकठिकाणी अर्धा किलो 1 किलोमीटर पाण्याची सुविधा राहते. आज आलेलो आपण वाघा माता इथे आणि तुम्ही पाहू शकता एक ह्या साईडनं पार्किंग आहे आणि नंतर हा गेट हा इथून प्रवेश गेट सुरू होते. तर मित्र सर्व प्रकारे तुम्ही पाहू शकता की येथे नवरात्रीनुसार यात्रा पण चालू आहे. हे प्रवेश गेट आणि सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. हे आहे प्रवेश गेट मित्र, हे आहे प्रवेश गेट. तडघडे ह्या सुद्धा की गर्दी जास्त झाल्यामुळे पूर्ण प्रकारे चांगल्या पद्धतीने तिथून निघता आलं पाहिजे. मित्र तुम्ही पाहू शकता मित्र की सर्व नवरात्रीनुसार इथे यात्रा लागलेली आहे. ही खूप म्हणजे खूप अशी गर्दी आहे तर मी लागलेली आहे. तर आजी तुमचं नाव काय? चंदाबाई नंदरामजी जडिये. तर तुम्ही आला किती वर्ष राहिले काम करत म्हणजे दरवर्षी किती वर्ष? 25. तर मित्र तुम्ही पाहू शकता 25 वर्षापासून माझी यात्रांना यांचं स्टॉल लागते हे दुकान. तरी दर नवरात्रीला दररोजचा किती तुमचा हे मिळते? कमीत कमी 5-6 हजार रुपये निघतात. 5-6 हजार रोजचं नाही रोजचं नाही, रोजच्यात किती भेटते? आज काय 1000 रुपये आले. यात्रा नव्हती मित्र, आज जास्त यात्रा नव्हती म्हणजे काल होती आजी. काल. तर मित्र आजचा म्हणजे कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस. तर देवाची हे किती रुपयाला देता? फुलं 40 रुपये किलो आहे. आणि चुंदरी? चुंदरी 10 रुपयापासून तर 25-30 रुपये, 50 रुपयापर्यंत मोठी असली तर 50 रुपयापर्यंत जाते. तर आजी हे फुलं तुम्ही म्हणजे कोण्या भावात आणता? 40 रुपये किलो, 50 रुपये किलो, जसा भाव असला तसा. बरं, धन्यवाद आजी, तुमचे खूप आभार की तुम्ही आमच्या बोलीला बोल दिला. सर्व प्रकारची गर्दी असून सगळं मित्र तुम्ही पाहू शकता की कोण्या पद्धतीची गर्दी आहे इथं. तर मित्र तुम्ही पाहू शकता इथं कोण्या पद्धतीचा कार्यक्रम चालू आहे आणि हे मंदिर अशा वेळेस सर्व प्रकारची एकदम अशी गर्दी राहते, पूर्णपणे गर्दी राहते मित्र. तर चला मग आता समोर आप जाके उनसे संपर्क कर सकते हैं. तर दादा तुम्ही दर्शन काय इच्छिता? दर्शकांना काही नाही, हे जे दर्शनार्थी आहेत दरवर्षीप्रमाणे आई वाघाच्या चरणी ते माथा ठेवायला येते. आणि आमच्या साऊजी पापड दुराणी चौक चौपाटी आमची शॉप आहे. आणि आम्ही श्याम साऊ आमचा परिचय तुम्ही जे म्हणतात. सगळ्याला नवरात्रीची शुभेच्छा. आणि असंही शांतीपूर्ण हे वातावरण राहावं, असंही शांतीपूर्वक आमच्या पोलीस प्रशासनाचं सहयोग राहावं. सगळ्याचे मनापासून धन्यवाद. तुम्ही पाहू शकता वाघा माता कोण्या पद्धतीनं म्हणजे मंदिर कोण्या पद्धतीनं सजवलेले आहे. तर तुम्ही सर्व इकडे निरीक्षण करून घ्या. दरवर्षी हे खूपच छान आणि ह्या साईडनं पूर्ण येथून तर ते लास्ट पर्यंत पूर्ण प्रकारे लाइटिंगनं सजवलेलं गेलेलं आहे हे. आणि हे मंदिर पण खूप जुने आहे असे मानले जाते. आणि इथं देवीचं मित्र आणि लास्ट पर्यंत आणि इथं पाहणं लाईकचं पण खूप सारं आहे मित्र. तर आपण एक नजर आपल्या मंदिराकडे मित्र तुम्ही पाहू शकता इथचे सदस्य सर्व इथं अवेलेबल आहे. तर मित्र हो, आपल्याला इथचे एक सदस्य जोडलेले आहे. आपण तुमचं नाव काय? शुभम विनोद मोडक. इथले हे सदस्य आहे आणि आपण या पद्धतीने कार्यक्रम यांच्यानुसार आटोपले जाते. हे आपण कार्यक्रम कोण्या पद्धतीने? आम्ही कार्यक्रम इथं निस्वार्थपणे करत आहे आणि येत्या 2 वर्षापासून आमचं इथं सेवा देणं चालू आहे. आम्ही जे गुड्डू भैया मिश्रा म्हणून आहे त्यांच्या हस्ते पूर्ण त्यांचं हे राहते, मेन मार्गदर्शन ते आहे. बाकी मग आम्ही पूर्ण सोबतच हे काम करतो इथं. तर शुभम दादा तुम्ही इथं किती वर्षापासून काम करता? आम्ही इथे 2 वर्षापासून आमची इथं सेवा देणं चालू आहे. आमचा स्वतःचा सत्संग ग्रुप आहे इथं. किती मुलांचा ग्रुप आहे तुमचा? आमचा येत्या 30 ते 40 मुलांचा ग्रुप आहे आणि निस्वार्थपणे इथं सर्वजण सेवा देतात. दरवर्षी एवढीच गर्दी असते की याच्यापेक्षा जास्त गर्दी असते? नाही, याच्यापेक्षा जास्त आहे. यावर्षी थोडी कमी आहे, उद्यापासून आणखी जास्त वाढेल. तर मित्र हा दुसरा दिवस आहे नवरात्री दर भेटणं इथं पूर्ण म्हणजे पूर्ण पॅक गर्दी होऊन जाते. तुमचं धन्यवाद. तर आणखी एक सहाय्यक जोडलेलं आहे तर आपण यांच्याजवळून पण विचारून घेऊ. कधीपासून इथं काम करतो? जय माता दी, मेरा नाम निखिल कुमार यादव है. हम पिछले 2 साल से काम कर रहे हैं, मेरा दूसरा साल है. तो हम यहाँ पे सभी स्वयं सेवक करके काम करते हैं. अपनी इच्छा से जैसा जैसा हमें समय मिलता है वो हिसाब से हम काम करते हैं. तर हा मंदिराला किती वर्ष झालेलं?
मंदिर सर आम्ही माझ्या लहानपणापासून बघत आहोत आम्ही तर. आणि आता जे पायदळ यात्रा निघणार ते किती दिवसात निघणार, कोण्या तारखेला निघणार, हे थोडीशी माहिती तुम्ही. पदयात्रा ही 6 तारखेला निघणार आहे नवरंग नवदुर्गोत्सव मंडळकडून चिखलदऱ्याला जाण्यासाठी. तर मित्र, दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण इथून पायदळ यात्रा निघणार आहे, तर सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात यावे. चिखलदऱ्याला इथून निघणार आहे आणि टायमिंग काय राहते ते? तर सकाळी 4:30-5 वाजताला पडद्यावर निघते. सकाळी 4:30 ते 5 सकाळी आरती असते मंडलमध्ये. नवदुर्गोत्सव मंडल पेन्शनपुरापासून महावीर चौक परतवाडा. पेन्शनपुऱ्यामधून इथून यात्रा निघत असते, तर डायरेक्ट चिखलदऱ्याला थांबवतो मित्र. आणि मधात पण खूप सारे स्टॉल लागते. आणि सुविधा काय राहते जाताना? तर जाताना सुविधा म्हणजे प्रत्येक ठिकठिकाणी अर्धा किलो 1 किलोमीटर पाण्याची सुविधा राहते, फराळाची सुविधा राहते, समोर अँब्युलन्स असतात, फायर ब्रिगेडच्या गाड्या असतात, पूर्ण प्रशासन महत्व असतो अमरावती जिल्ह्याचा, सोबत स्वयं कार्यकर्ते असतात. म्हणजे असे तुम्हाला कसल्याही प्रकारचे त्रासदायी वगैरे नसते. काही आयुर्वेदिक काही सुविधा लागल्या तर तुम्हाला वेळेवरच मिळते ते. तुमच्या ग्रुपचा अध्यक्ष कोण आहे? सर सूर्यकांतजी जयस्वाल हे आपल्या नवरंग मंडळचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर अरुणजी घोटकर हे सगळे व्यवस्थामध्ये नवरंग आपल्या पदयात्रेची व्यवस्था बघतात. तुमच्या ग्रुपमध्ये सदस्य म्हणजे मुलांचा ग्रुप आहे तुमचा? इथे का वाघा माताला जवळपास सर 40 लोकांचा ग्रुप आहे आमचा. आणि गुड्डू भैया आहे आमचे इथे, गुड्डू भैया मिश्रा, जे या मुलांना सुद्धा बघतात आणि त्यांच्याकडे हे करतात. बरं, ठीक आहे. धन्यवाद दादा, तुमचा आभारी. इथे खूप सारी अशी गर्दी जमलेली आहे. तर ह्या साईडनं असे खूपसे प्रेक्षक आहेत. एखाद्या प्रेक्षकाला आपण विचारू की हा कार्यक्रम कोणत्या पद्धतीने हे पार पाडतात. आपण आतमध्ये जाऊन आतमध्ये कोणत्या पद्धतीचा कार्यक्रम चालू आपण ते पण निरीक्षण करू. तर मित्र, आतमध्ये गरबा चालू आहे आणि गरब्यामध्ये व्हिडिओ काढणं मनाई आहे. तर आपण एखाद्याला परमिशन काढून विचारून पाहू आणि एखाद्या सहायकाला इथे विचारून. तुम्ही मित्र पाहू शकता इथे कोणत्या पद्धतीची गर्दी आहे. तर महिलांसाठी आणि इकडल्या साईडनं पुरुषांसाठी अवेलेबल सगळी व्यवस्था करून दिलेली आहे मित्र. तर आपण इथच्या काही लोकांसह जाणून घेऊया परतवाडाची मज्जा कोण्या पद्धतीची आहे. मित्र, वाघा माताचं मध्यस्थान म्हणजे शिवाजी महाराजांचं छायाचित्र आणि सर्वात प्रमुख ठिकाण म्हणजे हेच ठिकाण आहे मित्र. तर मित्र, फ्रुट्स सर्व अवेलेबल आहे मित्र. तर आपण एखाद्या दुकानाला जाऊन जाणून घेऊ की हे कोण्या पद्धतीची सर्व सुविधा उपलब्ध करून मिळते मित्र. ह्या स्थानावर गरबा चालू आहे आणि नंतर इथे फ्रूटचे सर्व दुकानं लागलेले आहे. तुम्ही पाहू शकता की कोण्या पद्धतीने सर्व फ्रूटची दुकानं लागलेली आहे. पाणीपुरीची दुकान, फालुद्याची दुकानं, कुल्फी आणि सर्व प्रकारचे फूड अवेलेबल आहे मित्र. तुम्ही व्यवस्था केलेली आहे म्हणजे दुकान लागले आहे. त्या दुकानात तुम्ही काही पण घेऊ शकता. त्या साईडनं इथे लहान लेकरांसाठी सर्व खेळाची पण सुविधा आहे. मित्र हो, लहान लेकरं लहानपणाची मज्जा घेऊन इथे मजा घेत आहे लहान लेकरं. दादा, तुमचं नाव काय? रोहित पांडे. ते किती वर्षांपासून काम करतो? मला 1 वर्ष झालेलं आहे दुकान लावून. तुमचे मोमोज प्लेट किती लागतात? माझं व्हेज मोमोज आहे 40 रुपये प्लेट आणि पनीर मोमोज आहे 50 रुपये प्लेट. स्टीम मोमोज मी 40 मध्येच देतो, फ्राय वाले पण 40 मध्येच देतो आणि पनीर वाले 50 रुपयामध्ये स्टीम घ्या की फ्राय वाले घ्या, मी 50 रुपये देतो. फ्रायचे पैसे वेगळे नाही घेत. दादा, हा आणखी किती दिवस दसऱ्यापर्यंत इथं दुकान राहणार आहे. दसऱ्यानंतर माझी दुकान चौपाटीवर लागते परतवाड्यात. तर मित्र, यांची दुकान चौपाटीवर लागली राहते म्हणते. आणि हा कार्यक्रम म्हणजे नवरात्रीनुसार हे ह्या कार्यक्रमासाठी आलेले आहे. तर धन्यवाद दादा तुमचं सांगितल्याबद्दल. धन्यवाद म्हटलं, चांगलं जमलं.
तर मित्र इथं तुम्ही कधीपासून? आम्ही आलो अर्धा तास पासून. मग आणखीन इथं कोणत्या प्रकारे मनोरंजन करते हे पण जाणून घ्या यांच्याजवळून. तुम्ही कोणत्या प्रकारे मनोरंजन करून घेता इथं? मनोरंजन आलो आहे आम्हाला. म्हणजे तेच नाही म्हटलं फक्त चंग. अच्छा चेंगण तर आम्ही करतोच म्हणा. आहे सगळे. तुझं नाव काय? माझं नाव हर्ष. तरी दुसरा पण एक सहाय्यक जोडलेला आहे आपल्या संघ. दादा तुम्ही कोण्या पद्धतीने याचा आस्वाद घेता? म्हणजे आस्वाद कोण्या पद्धतीने घेता ह्या नवरात्रांचा? नवरात्रांचा आस्वाद हे गरबा पाहून दर्शन करून. जत्रा आहे, जत्रा भरलेली आहे, जत्रा पाहून. म्हणजे मित्र इथं म्हणजे पूर्ण म्हणजे खुशी मनाला सर्व मुलं येतात. तर धन्यवाद दादा तुमचे 2 शब्द बोलून.